काही काही त्या लोकांना काही बोलण्याला अर्थ आहे का? पण मला खरं म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, त्याच्यामध्ये त्यांना एक मोठा पुरस्कार देण्याची मी केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे. भाजप पाठीशी राहते त्यांचे कौतुक करणे पुरस्कार. मला वाटतं संजय राऊतांनाच मोठा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार देण्याची वेळ आता आलेली आहे. त्याचाच विचार करतोय मी आता. संजय राऊतांना सगळ्यात मोठा पुरस्कार देण्याची गरज आहे. कारण ज्या पद्धतीने ते किल्ला लढवतात, म्हणजे म्हणजे खाली चित पडला तरी पण माझ्या टांगवर, असा तुझा प्रकार चाललेला आहे. अहो काय करता तुम्ही? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 29 महापालिकातून तुमचा एक महापौर होत नाही, काहीच वाटत नाही आपल्याला याचं. तरी पण काही ना काही चालूच असतं. आता मतपेट्याचा काय त्या बॉक्स बदलवले, नंतर टप्पे मारून घ्या, नंतर मदऱ्यातला गोळ, नंतर शाई बोटाची, काय काय प्रकार. आता तिकडचे पैसे वाटले म्हणून आम्ही पडलो. तुम्ही कधी निवडणार हे आम्हाला सांगा. हा, आम्हाला महिनाभर कोंडून ठेवा घरामध्ये सगळ्यांना. तुम्ही काय म्हणता लोक, मग बघू बरं काय होतं. पण काही 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 त्या लोकांना काही बोलण्याला अर्थ आहे का? पण मला खरं म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला, त्याच्यामध्ये त्यांना एक मोठा पुरस्कार देण्याची मी केंद्र सरकारकडे शिफारस करणार आहे. हा, पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे? आता मी काय सांगतो तुम्हाला, अजून तुम्ही म्हणाल मी काही बोलतो, मी असं काही बोलत नाही वाटत. पण मला असं वाटतं की त्यांना खोटं बोला रेटून बोला हा पुरस्कार देण्याची वेळ आलेली आहे.